पूर्वक संपूर्ण शुभफल प्राप्त्यर्थम मम उद्यम स्थाने अति उन्नत स्थान प्राप्ति अर्थम. नमस्कार, माझं नाव लोकेश निळकंठ दांडेल, राहणार मी ठाणे. माझ्या सहपत्नीसह मी इथे पूजेसाठी आलेलो आहे. इथे आल्यावरती जे वातावरण आम्हाला जे लाभलेलं आहे, ठीक आहे, ते संपूर्ण मनशांती करण्यासारखं आहे. परत आर्या मॅडमने जे आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं, आमच्या घरीसुद्धा त्या येऊन गेलेल्या होत्या. त्यानुसार आम्ही एक असं संपूर्ण ठरवलेलं होतं की यावेळेस या महिन्यात ही पूजा करणं गरजेचं आहे, ठीक आहे. दुसरं आम्हाला असे भरपूर काही म्हणजे माझ्या वैयक्तिक सांगायला गेलं तर मला भरपूर अडथळे येत होते, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला थोडंसं पॉझिटिव्हली कुठेतरी फील होत आहे. आणि त्यामुळे मी माझ्या मिसेसला पण सांगितलं की आपण दोघं एक पूजा करून घेऊया. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही पूजा आहेत ज्या आम्हाला टप्प्याटप्प्यानं करणं गरजेचं असं वाटतं आहे. दुसरं सांगायचं महत्त्वाचा मुद्दा त्यांनी आम्हाला एक मार्गदर्शन हेही केलं की रुद्राक्षाच्या माळा घेऊन एक जप करणं. तो आम्ही यापुढे म्हणजे 15 दिवस झाले आपल्याला या दोघंही आम्ही एक वेळात वेळ काढून ते करतो. जरी आम्हाला वेळ भेटत नाही, पण एक त्यांच्या माध्यमाच्या याच्याने आम्ही ते संपूर्ण करण्याच्या तयारीत आहोत. पंचशब्द हे पुण्याहवाचनम आचार्य ऋत्विक वर्णंच करिष्ये. आदौ गणपतिस्मरणपूर्वक भूशुद्ध्यादि सकलं कर्म करिष्ये. महागणपतये नमः. एकदंताय नमः. निर्विघ्नं करो सकल विघ्नहर्ता महागणपती प्रियदाम. आपले गुरु सद्गुरू जे कोण आहेत ज्यांनी आपल्याला ॲस्ट्रोलॉजीचा रेफरन्स ॲक्च्युली आम्ही एका कॉन्फरन्सला गेलेलो मीटिंगला. तिथे मॅडम आलेल्या आर्या मॅडम, त्यांची ओळख झाली. ओळख म्हणण्यापेक्षा एक त्यांनी रेफरन्स दिला आम्हाला. त्यांचं सेमिनार सेशन होतं, ते अटेंड आम्हाला केलं आणि कुठेतरी असं पॉझिटिव्ह वाईब वाटलं. त्यामुळे आम्ही विचार केला दोघांनी संमतीने की जाणं पण त्याच्या 1-1.5 महिन्याने आम्ही योग आला आम्हाला तुमच्याकडे येण्याचा. काउन्सिलिंग म्हणायचं गेलं तर तंतोतंत आमचे जे प्रश्नांची उत्तरं होती, विचाराच्या अगोदरच आम्हाला उत्तरं सापडली. म्हणजे आम्ही काही प्रश्न विचारायच्या अगोदरच आर्या मॅडमने आम्हाला त्याची उत्तरं दिली. म्हणजे आम्ही 100 का 101% म्हणजे हे झालो. आपल्याला जीवनामध्ये आपण नित्य वावर करतो, व्यवहार करतो, त्यावेळी पहिले मन कसं पाहिजे, शांत पाहिजे. तर म्हणून ह्या कर्मामध्ये आपण काय हे आता पाणी सोडणार म्हणजे तर्पण करणार. कृतस्य आचार ब्राह्मणद्वारा संकल्पित सग्रह शनी तथा सूर्य शनी. वास्तू संदर्भात त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याचा मागचं म्हणजे आम्ही खूप जवळजवळ 30 वर्ष त्या घरात अडकून आहोत असं सांगू शकता. आता त्यातली जी वास्तुदोष आहेत ते रेमेडीज करून कारण मग त्यांनी आम्हाला एक उपाय सजेस्ट केले की एकतर तुम्ही दुसरं ऑप्शन्स हे करा की दुसऱ्या ठिकाणी जाऊन भाड्याने राहा किंवा त्याच वास्तूमध्ये जर होत असेल काही एक म्हणजे बोलतात चेंजेस तर करू शकता तुम्ही. तर ते एक प्रॉपर फीडबॅक आम्हाला एक पॉझिटिव्ह वाटते. ते चांगलं होतं की आर्या मॅडम यायच्या अगोदर त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं तुम्ही वास्तूचा मॅप अंदाजे तुमच्याशी म्हणे पाठवून द्या, जेणेकरून एक वेळही साध्य म्हणजे वेळही वाचवेल आणि त्यांना ते केस स्टडी करायला त्यांना एक वेळ मिळाला तेवढा. म्हणजे ते येऊन परत जाणार आणि परत केस स्टडी करणार. त्यापेक्षा आम्ही एक सर्वसाधारणपणे आम्ही एक रफली त्यांना हे केलं, डायग्राम पाठवून दिलं आणि त्या हिशोबाने त्यांनी स्टडी करून त्यांनी आम्हाला रेमेडीज सांगितल्या. वासुदेवो जगन्नाथ सदा संघर्षणो विभो प्रद्युम्नश्चानिरुद्धश्च भवन्तु विजयायते. आखंड लोक निर्भगवान यमो वै निरदिसदा वरुण कीर्तिर्लक्ष्मी दुर्मेधा पुष्टिश्रद्धा क्रियामध्ये बुद्धिर्लज्जा भविष्यान्ते कान्ते सृष्टिच मात्रः कृपा दक्षिणे वन्नम सृजम सृभम तोमरं वज्रं वामे कृतवाद्रंजदारयन् मेषारूढो जावद्धो गौरवर्णमोजिता धूम्रध्वजो रोहिताक्षसप्तार्चि सर्वकामदः आत्मा विमुखमासीन एवं रूपोऽहुता जनाः. ओम अग्नेय पुरुषो रक्तः सर्वदेवमजोपजः धूम्रयतिरुजो दक्षस्तस्मै नित्यं नमो नमः. नमः पार्वतीपते हर हर महादेव. ग्रस्तमां तदा देवे जानामि
अवश्मिन् प्रत्येकं प्रविचरति देव श्रुतिरपि प्रियायास्मै नाम्ने प्रवीत नमस्योऽस्मि भवते नमो देविताय प्रियवदविताय नमो नमः ज्योतिषाय स्मररमयिषाय च नमः नमो वर्षिषाय त्रिनयनविष्ठाय च नमो नमः सर्वस्मै ते तदविशरवाय च नमः बालर्जसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः प्रवर्तमसे तत्संहारे हराय नमो नमः जनसुखकृते सद्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः प्रवासिपदे निःश्रे गुण्ये शिवाय नमो नमः सूर्यपुत्रो विशालाक्ष शिवप्रिया बाहेर वास्तूचा खूप प्रचंड प्रमाणात खर्च आहे जो आम्हाला खूपच रिझनेबल वाटला बाकीच्या काउन्सलिंग आणि सेमिनार्सच्या माध्यमातून ज्या आर्य मॅडमने आम्हाला जे गायडन्स केलेलं आहे त्याचं मला वाटते पावलं आम्हाला त्याचं फळ मिळेल अपेक्षित करतो. आम्ही तर एकदम प्रचंड प्रमाणात दोघांनी विश्वास ठेवलेला आहे. तर माझं एक पर्सनल ओपिनियन आहे की तुम्हीही याचं म्हणजे विश्वास ठेवा आणि आर्य मॅडमना संपर्क साधा.